उत्कृष्ट असं भाषण होईल. इयत्ता 4ची विद्यार्थिनी सई रामेश्वर जेधी. हरियाली हर तरफ लहलहाने दो, हरियाली हर तरफ लहलहाने दो, मेरे देश को कहलाने दो, मेरे देश को कहलाने दो. तिरंगा है वतन की आन बान शान, इसे हर गली हर घर फहराने दो, इसे हर गली हर घर फहराने दो. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मुलांच्या वक्तृत्व कला समाधीपटना विकसनासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग म्हणजे भाषण करण्याची संधी देणे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे स्वतंत्र भारत देशाचे सुजाण भारतवासी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना प्रथम नमस्कार. मी सई रामेश्वर जेधे. मी इयत्ता 4थ्या वर्गात शिकत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य मिळाले. या वर्षी 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होते. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे भारतातील प्रत्येकाच्या मनाचा उत्सव असावा. यासाठी हा उत्सव साजरा करण्याची जबाबदारी भारत सरकार बरोबर आपल्या सगळ्यावर सोपवली आहे. कोणताही संकल्प उत्सवाशिवाय यशस्वी होत नाही. जेव्हा एखादा संकल्प उत्सवाचे रूप धारण करतो तेव्हा त्यात लाखो लोकांचे संकल्प जोडले जातात. मित्रांनो, आज आपण जे स्वातंत्र्य भोगत आहोत हे स्वातंत्र्य ज्ञात अज्ञात देशभक्तांच्या त्यागामुळे, समर्पणामुळे आणि बलिदानामुळे मिळाले. अशा सर्व महात्मांना, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. कुणी म्हणेल आज देशभक्ती व गीते ऐकण्याचा दिवस, कुणी म्हणेल आज मिरवणुकीचा दिवस, तर कुणी म्हणेल आज इतिहासात डोकून पाहण्याचा दिवस. पण माझे बांधव म्हणतील आज सुट्टीचा दिवस, तेही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस. पण मित्रांनो, आजच्या दिवसाला एवढे संकुचित करणे योग्य आहे का? नक्कीच नाही. मी तर म्हणेल आजचा दिवस जाणीवेचा दिवस. ज्या महादेश भक्तांच्या त्यागामुळे भारतभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली त्या त्यागाची जाणीव, स्वातंत्र्यापूर्वी ज्या महादेव देशांच्या हालअपेष्टा सहन केल्या त्या हालअपेष्टांची जाणीव, ज्या नरक यातना भोगून स्वातंत्र्यपूर्वी देशभक्तांनी स्वर्ग आम्हा दाखविला त्या नरक यातनांची जाणीव. होय, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची जाणीव. पण मित्रांनो, आजच्या समाजातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अस्वच्छता पाहून मनात विचार येतो की यासाठी मिळाले का स्वातंत्र्य? यासाठी दिलेत का लाखोंनी बलिदान? महात्मा गांधीजींनी चले जाचा नारा दिला तो भारतातून इंग्रजांना पळून लावण्यासाठी. पण आज आपल्याला हाच नारा घ्यायचा आहे तो भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अस्वच्छता, दहशतवादाला पळून लावण्यासाठी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आज आपल्याला म्हणावे लागेल स्वच्छ सुंदर देशात राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि आपल्याला प्रत्यक्ष कृती करून रोगराईला हाकलून लावले पाहिजे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश विरुद्ध लोकांना एकत्र केले. आज आपल्याला हीच भारतभूमी आवाहन करते, तुम मुझे स्वच्छ और सुंदर रखो, मैं तुम्हें निरोगी और सुखी रखूंगी, मैं तुम्हें निरोगी और सुखी रखूंगी. मग काय, आपल्याला स्वच्छ विरुद्ध एकत्र यायचं ना. 100-200 वर्षापूर्वी आपली भारत माता देश आश्रयांना अर्थविनी करत होती, मुक्तता मागत होती. मला पारतंत्र्यातून मुक्त करा, मला गुलामगिरीतून मुक्त करा. आणि आपल्या असंख्य देशभक्तांनी प्राणाची, कुटुंबाची पर्वा न करता हे भारत मातेचे मागणे पूर्ण केले. कित्येक जणांनी कारावास भोगला, कित्येक जण फसार गेले, असंख्य जणांनी कुटुंबावर तुळशी पत्र ठेवले, पण आपल्या भारत मातेचे मागणे पूर्ण केले, पण आपल्या भारत मातेचे मागणे पूर्ण केले. आज हीच भारत माता आपल्याला आत्मविनवणी करत आहे, मुक्तता मागत आहे. होय, प्रांतवादातून मुक्तता, जातीभेदातून मुक्तता, महिला अत्याचारातून मुक्तता, दहशतवादातून मुक्तता. मी, तुम्ही, आपण सर्वच या भारतभूमीची लेकरं तिचे मागणे पूर्ण करण्यासाठी एक झालो पाहिजे. सुखा समाधाने एकत्र नांदला पाहिजे
आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे केले पाहिजे. देश विकासासाठी जीवन व्यक्तीत केले पाहिजे. तर आणि तरच भारतभूमीला आपला अभिमान वाटेल. तर आणि तरच भारतभूमीला आपला अभिमान वाटेल. भारतभूमीच्या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारांनी दिले बलिदान. भारतभूमीच्या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारांनी दिले बलिदान. स्वच्छतेचे नाते बांधून बनू देशाचं महान. बनू देशाचं महान. भ्रष्टाचाराचा पळून लावू वाढू देशाची शान. भ्रष्टाचाराचा पळून लावू वाढू देशाची शान. तर आणि तरच भारतभूमीला वाटेल आपला अभिमान. वाटेल आपला अभिमान. एवढे बोलून मी माझ्या मनोगताला पूर्ण विराम देते. धन्यवाद. बोला भारत माता की वंदे. वंदे. जय हिंद जय भारत. खूप सुंदर.